It is a call and it head. टेल आलाय तर नायगाव पोलीस स्टेशन आपण टॉस जिंकलाय. आपला निर्णय नाणेफेकीचा कॉल नायगाव पोलीस स्टेशन त्यांनी सांगितले पहिल्यांदा आम्ही क्षेत्ररक्षण त्याला पहिला आजमावू आणि मग आम्ही पुन्हा एकदा पाठलाग करू तर मजा येणार आहे एक्झिबिशन मॅच. कारण आज प्रत्येकाला जसं वाटतं की थोडंसं धकाधकीचं आयुष्य आहे, बिझी शेड्यूल आहे आणि त्या बिझी शेड्यूलमधनं आज वेळात वेळ काढून आपल्या दोन्ही पोलीस स्टेशनचे आपल्या सन्माननीय साहेब आता व्यासपीठावरती दाखल झाले. तर थोड्याच अवधीमध्ये आज एक्झिबिशन मॅच आहे. या खासदार चषकातला एक्झिबिशन मॅच नायगाव पोलीस स्टेशन आणि वालीव पोलीस स्टेशन या दोन संघात मॅच सुरू होतोय. जे आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये काही प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे प्लीज आपण थोडंसं बाहेर या. नाणेफेकीचा कॉल टॉस जिंकलाय नायगाव पोलीस स्टेशन टीमनं आणि त्यांनी सांगितले पहिल्यांदा आम्ही वालीव पोलीस स्टेशनला फलंदाजीसाठी आमंत्रित करू, याचा अर्थ क्षेत्ररक्षण करू. सूरज जगताप साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. PSI सूरज जगताप साहेबांचं आम्ही स्वागत करतोय. बबलू पाटील संभाजी पाटील यांच्या जवळचे मित्र आहेत ते आणि ते इथे दाखल झालेत. वेलकम. आतमध्ये जे काही खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे प्लीज आपण बाहेर या कारण एक्झिबिशन मॅच स्टार्ट होतोय. एक्झिबिशन मॅच स्टार्ट होईल. समोरच्या कक्षामध्ये पुन्हा एकदा आमचे मित्र संदीपजी गावड तिथे सज्ज असतील. दोन्ही टीमचं एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या कारण तुमच्या पोलीस दलातील जे काही खेळाडू आहेत त्यांचे नावं पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळेच दोन्ही टीमने आम्हाला सपोर्ट करा. नवीन पोलीस अधिकारी आलेत कारण वालीव पोलीस स्टेशन म्हटलं तर आपलं पूर्ण इकडचे सर्व गावं त्या पोलीस स्टेशन अंतर्गत होती आणि जसं एखाद्या वर्षापूर्वी 1 ते 1.5 वर्षापूर्वी आपलं नायगाव पोलीस स्टेशन ठाणं झालं तसंच तिथे त्यामध्ये या परिसरातील गावं आपल्याला जाताना दिसत आहेत. आणि नायगाव पोलीस स्टेशन म्हणजेच नायगाव पोलीस ठाणे विरुद्ध आता वालीव पोलीस ठाणे या दोघांमध्ये हा मॅच असेल. नायगाव पोलीस ठाणे संघ तिथे खेळण्याकरता सज्ज होत आहेत. तुम्ही बघू शकतायत टीम मीटिंग घेत आहेत. अशोक लामटे साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सोबतच PSI सूरज जगताप साहेबांना तुम्ही बघतायत. सर्व पोलीस कर्मचारी आहेत. आगिवले एक जबरदस्त रोल त्यांचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. आणि बाबाजी राठोड कदाचित वेगवान गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये तिथे दिसून येतील आणि त्यांना सुद्धा तुम्ही बघणार आहात. ड्रेसिंग कंपल्सरी आहे का? चला लवकरात लवकर आपण मॅच सुरू करूया. मॅच किती षटकांचा आहे तुकारामजी? 4 षटकांचा मॅच आहे. एका षटका करता पॉवर प्ले असेल, मॅन्डेटरी पॉवर प्ले. 3 सांगत होते आता 4 केलेत. 4 षटकांचा मॅच. ओ अमरजी एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. एक एक्स्ट्रा प्लेअर दोन्ही टीमचा पाठवून द्या. 5 षटकांचा मॅच होतोय की 4? कल्पेशजी किती षटकांचा मॅच असेल अधिकृत माहिती द्या. 5 षटकांचा मॅच असेल. 5 षटकांचा मॅच असेल. टॉस जिंकलाय नायगाव पोलीस ठाणे टीमच्या कॅप्टनने. नायगाव पोलीस ठाणे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. तुकारामजी, तुकाराम सर, नायगाव पोलीस ठाणे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने आमच्यापर्यंत पोहोचवलाय. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं वालीव पोलीस स्टेशन म्हणजेच वालीव पोलीस ठाणे या टीमला. दोन्ही टीमचा एक एक्स्ट्रा प्लेअर खरोखरच पाठवून द्या कारण मैदानाच्या आतमध्ये कोण कोण जातील सर्वांचीच नावं आम्हाला ठाऊक नाहीत. त्याकरता ही विनंती असेल कारण डिजिटल स्कोअर अपडेट होतोय. प्रिन्स मूवीज या YouTube वाहिनीवर जाऊन तुम्ही तुमचा मॅच बघू शकता. तुम्ही कसा परफॉर्मन्स दिला ते तुम्ही पाहू शकतायत. खासदार चषक 2025 हा रणसंग्राम तुम्ही बघतायत. मौर्यदेवी प्रतिष्ठान व जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत खासदार चषक 2025 चा रणसंग्राम सुरू होतोय. आदरणीय सन्माननीय भारतीय जनता पार्टी या पक्षाचे
पालघर जिल्हा उपाध्यक्ष कुमार रणजित प्रकाश किनी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याने पारितोषिक लावलंय दोन्ही पोलीस दलाकरता लगातार 3 चौकार 3 षटकार यांच्याकरता 2000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि विकेट हॅट्रिक करता सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांनी या स्पर्धेमध्ये लावलंय. या दोन्ही टीम करता हे पारितोषिक त्यांनी जाहीर केलंय. थँक्यू सो मच रणजित किनी साहेब. मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं काम आपण करतायत. कमीत कमी वयामध्ये इतकी चांगली प्रसिद्धी तुम्ही मिळवली आहे. बीजेपी भारतीय जनता पार्टी पक्षाचे उपाध्यक्ष पालघर जिल्ह्याचे हा मोठा पदभार वसई विरार शहर विभागाचे हा मोठा पदभार ते सांभाळतात आणि त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचला बघतायत. पारितोषिक लावलं जातं दोन्ही टीम करता. पुन्हा एकदा ऐका, दोन्ही टीमने विकेट हॅट्रिक साधल्यानंतर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. चौकारांची हॅट्रिक साधल्यानंतर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि षटकारांची हॅट्रिक साधल्यानंतर सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक असेल पोलीस टीम करता. टॉस जिंकलाय नायगाव पोलीस ठाणे टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातोय ते वालू पोलीस स्टेशन या टीमला. एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी दाखल झालेत. आमचे मित्रच आहेत. भालेराव साहेब इथे आलेले आहेत. चांगलं सहकार्य असं वालू पोलीस स्टेशन नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आणि वालू पोलीस स्टेशनचे अतिरिक्त खेळाडू या भालेराव जरी मैदानाच्या आत नसले तरी चांगलं काम त्यांचं आहे. भालेराव साहेबांना तुम्ही बघतायत. मी माणिकपूर पोलीस स्टेशनच्या 12th मॅनला विनंती करतोय आपण खेळाडूंचे नाव सांगण्याकरता या डिजिटल स्कोअर अपडेट होतोय. बॅटिंग तुमची आहे म्हणून तुम्हाला सांगतो. बॅटिंग तुमची आहे. तुमचं एक बॅटर पाठवून द्या. वालीव माफ करा, माणिकपूर नाही, वालीव कारण सुरुवात आमची झाली ते माणिकपूर पोलीस स्टेशनने, त्याच्यानंतर वालीव पोलीस स्टेशन आणि त्यानंतर आता नायगाव पोलीस स्टेशन. गेम ऑन होतो. एक्झिबिशन मॅच, प्रेक्षणीय सामना. वालीव पोलीस स्टेशनचा एक अतिरिक्त खेळाडू पाठवलं तर बरं होईल, जेणेकरून मैदानाच्या आतमध्ये कोण गेलंय हे आम्ही त्याचा उल्लेख व्यवस्थितरित्या करू. संतोष गीते स्ट्राईकला, संतोष गीते आणि नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर PSI कुरेबाड. चला दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज, पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार झालेत. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं बॅटर संतोष गीतेने आणि उपड साहेबांनी हा चेंडू टाकलाय. बघितलं तर त्याने एक चांगला बॉल टाकलाय. पहिल्याच बॉलवर एक धाव पूर्ण केली. धावसंख्या धावफळकर आहे ती 1. आता PSI साहेबांची वेळ आले. चांगले पोलिसी फटके आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळतील. एरवी 24 तास जी अहोरात्र सेवा आपल्याकरता ते पुरवत असतात. खरोखरच कधी कधी जेवण करण्याकरता सुद्धा वेळ मिळत नसतो. गोलंदाज तयार. उपड यांचा हा बॉल चांगला क्रॅकिंग फटका होता. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव बॅटर पूर्ण करतायत. एका धाब्याच्या मदतीनं PSI साहेबांनी सुद्धा आपलं खातं उघडलं. PSI कुरेबाड साहेबांना आपण बघतायत. कुरेबाड आणि बॅटर आहेत ते म्हणजेच गीते, संतोषजी गीते. स्ट्रायकिंग कडे संतोष गीते. सिसीट करण्याचा इरादा होता, मात्र गोलंदाजाने दांडी गुल केली. विकेटचं पतन. पहिला धक्का, 1 गडी बाद. धावसंख्या 2.
PSI कोरडेमल साहेब सुद्धा तुम्ही बघतायत यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि PSI सूरज जगताप साहेबांना तुम्ही बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बघतायत. बबलू पाटील टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू, त्यांना सुद्धा तुम्ही पाहिलंय आणि त्यांच्या जवळचे मित्र आहेत सूरज जगताप. बबलू पाटील म्हणजे संभाजी पाटील, नेतृत्व चांगलं केलं ISPL मध्ये त्याने सुद्धा. उजव्या बाजूला मस्ते साहेब उपस्थित होते, त्यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. ओहो, चांगला फटका कडक, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कमालीचं प्रदर्शन करतायत. प्रकाश यांनी टिपलाय झेल, फलंदाज होतो इथे फेल, लागलाय दुसरा धक्का, 2 गडी बाद, धाव संख्या 2. सायकलवाला ब्रेक लावून थांब आणि बरोबर ब्रेक लावलाय. हा बघा चेंडू खोळवर टप्पाचा चेंडू होता, सरळ बॅटचा वापर केला होता. फ्लो थोडस कमी पडलाय, फोर्स थोडस कमी पडलाय आणि चांगला झेल क्षेत्ररक्षक प्रकाश याने टिपलाय. PC उपड यांनी ही दुसरी सफलता मिळवून दिली आपल्या संघाला आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती फक्त 2. नवीन बॅटर आता आलेत PSI कुंभार. पाहूया कशा पद्धतीने चेंडू टाकला गेला. एक चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. धावसंख्या धावपळकर आहे ती फक्त आणि फक्त 2 धावा, 5 बॉलची समाप्ती. जयंत खंडवी यांना सुद्धा तुम्ही व्यासपीठावर बघतायत आणि तसेच API साहेबांचे आमचे रायटर मित्र ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. चला आपण वळूया. इथे तुम्ही बघू शकतायत सर्व पोलीस दलातील कर्मचारी पाहायला मिळत आहेत, अधिकारी पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग कडे आता जातील ते म्हणजे दीपक कुंभार. षटक क्रमांक 1 समाप्त झालंय. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती म्हणजे 3 धावा. अजून 24 बॉल शिल्लक आहे. ते पॉवर प्लेचं षटक पहिलं होतं, आता दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू होतोय आणि या षटकामध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये प्रताप भोईर आणि परशुराम पाटील या 2 पंचांना तुम्ही बघतायत. एक्झिबिशन मॅच आहे, प्रेक्षणीय सामना आहे. नायगाव पोलीस स्टेशन विरुद्ध वालीव पोलीस स्टेशन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चालत प्रकाश आगिवले. ओ व्हॉट बॉल, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि प्रकाश आगिवले एक अष्टपैलू खेळाडू आहेत. फलंदाजी करताना सुद्धा सुरेख फलंदाजी त्यांची होत असते. विकेट हॅट्रिक करता कुमार रणजित प्रकाश किने साहेबांकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि चौकारांच्या हॅट्रिक करता सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्रॉस बॅटने खेळायचा होता, चांगली लाईन आणि लेंथ दाखवतायत ते गोलंदाज प्रकाश आगिवले. लगातारच्या 2 बॉल मध्ये 1 ही धाव त्याने दिली नाही. अपूर्णता वर्चस्व बोलबाला पाहायला मिळतोय नायगाव पोलीस स्टेशनचा या एक्झिबिशन मॅच मध्ये. पाहूया अजूनही चांगली संधी असेल वालीव पोलीस स्टेशनला, त्यांच्याकडे सुद्धा चांगले बॅटर आहेत. शॉर्ट बॉल टायमिंग व्यवस्थित नव्हतं. चेंडू सले मिडॉन क्षेत्रामध्ये जातोय. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवतात. अडवेपर्यंत एकच धाव. एका धावेनिशी धावपळक पुढे सरकताना धाबा लागले जात आहेत. 4 धाबा, 3 बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 4. वालीव पोलीस ठाणे संघाला बॅटिंग साठी आमंत्रण दिलं होतं. पाहुणे पहिल्यांदा आणि या पाहुण्यांचा सन्मान केला गेलाय कारण नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत इकडची गावं येतात. राजावळीचा गाव मला वाटते की वालीव पोलीस स्टेशन अंतर्गत येतोय. दोन्हीकडे चांगले संबंध आहेत या ग्रामस्थांचे. पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. जोरदार अपील करतायत PSI साहेब, परंतु अपील त्यांचे पेटाळून लावलंय. मला असं वाटतं की प्रकाश आगिवले यांना बघितल्यानंतर असं वाटतं की कोळ्या गटातील ज्या मॅचेस असतात त्या मॅचेस मध्ये सुद्धा हे उतरत असेल. जसा परफॉर्मन्स त्याचा आपण पाहिलाय. व्हॉट अ टॅलेंट, काय चांगली गुणवत्ता आहे या क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल जोरदार अपील करतायत. मिडल स्टंप वरून चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या भेटीला जातोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या मंदावलेली आहे, धावसंख्या थंडावलेली आहे. धावा आहेत धावपळकावर 4, 2 बाद 4.
दुसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल, फक्त एकच धाव खर्च केली प्रकाश आगिवले यांनी. पुढे येऊन खेळायचं होतं, चेंडूला खेळायचं होतं, ऑन साईडला चेंडू जातो, ऑफ साईडला बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत सूरज जगताप साहेब आणि त्यांच्या हातापर्यंत चेंडू गेलाय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या प्रेक्षणीय सामन्यामध्ये वालीव पोलीस स्टेशन टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 5. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठे बघत राहा, पाहत राहा राजावळी येथे सुरू असलेला रजनी क्रिकेट चा रणसंग्राम खासदार चषक 2025. दोन षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 5. आता पुन्हा एकदा पोलीस कॉन्स्टेबल उपड यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. नवीन बॅटर आपण बघतोय ते कुणाला आहेत, परंतु बॅटर पुढे येत असतानाच चांगला फटका खेचताना दिसतोय. एक धाव पूर्ण केली आणि थोडेसे खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उचलला गेलाय. वाईट थ्रो केलाय, 2 धाव पूर्ण केल्या, तिसरी धाव सुद्धा पळून पूर्ण केली जाते. फिटनेस आहे, कारण क्रिकेटचं मैदान गाजवायचं असेल तर अशा प्रकारचा चांगला फिटनेस तुमचा पाहिजे असतो. 3 धावा मिळत आहेत. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे सरकली आणि धावा झाल्या त्या 8 रन्स. उपड यांचा पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता, परंतु त्यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे. 2 वेगवान गोलंदाजांनी चांगलं काम केलंय. नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेले हे कर्मचारी आहेत. या विकेटवर चांगलं काम वालीव पोलीस स्टेशनच्या अगेन्स्ट होताना दिसतंय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहेत. धाव फळकावरत्या 8 धाबा वालीव पोलीस स्टेशन संघाच्या. 2 महत्वपूर्ण फलंदाज त्यांचे बाद झालेत. सचिन बाद झालेत, संतोष गीते बाद झालेत आणि आता 2 PSI मैदानाच्या आत. ओहो, व्हॉट बॉल. आता मात्र साहेबांच्या बॅटला काय चेंडूचा स्पर्श होताना दिसत नाही. डॉट बॉल. काहीतरी करावं लागेल, लढावं लागेल. ज्या पद्धतीने अहोरात्र सेवा देत असत, आता वेट केलंय आणि आक्रमक फटका त्यांचा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आगिवले करत नाही कोणतीच चूक आणि या विकेटने भागवली गोलंदाज उपड याने संघाची भूक. तिसरा धक्का वालीव पोलीस स्टेशनला. 3 गडी बाद, धावसंख्या 8. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. अनिल. विकेट जर आपण बघितलं तर हो बॅड लाईट. ओ, ये तो मजाक था शायद. पाहूया कशा पद्धतीने आता गोलंदाजी होईल, कारण नवीन बॅटर आलेत अनिल. पुढे येऊन त्यांना खेळायचं होतं. चेंडू जातोय शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार होईल काय? एकच धावेवर रोखलं जातं नवीन आलेला बॅटर अनिलला. धावसंख्या धावफलकावर पोहोचली जाते 9 वर. 5 बॉलची समाप्ती. 5 षटकांचा मॅच होतोय आणि 5 षटकांमध्ये मला असं वाटतं की 30 ते 35 धावा जरी आल्या दोन्ही टीम साठी 5-5 हजार रुपये म्हणजेच 10,000 रुपये मिळतील. 10,000 रुपये विकेट हॅट्रिक करता, 10,000 रुपये चौकाराच्या हॅट्रिक करता आणि 10,000 रुपये मिळतील षटकारांच्या हॅट्रिक करता. कुमार रणजित प्रकाश कणी साहेब आणि त्यांच्या समेतच मस्ते साहेब हे पारितोषिक वितरित करत आहेत. चांगलं प्रेम आहे आपल्या सर्व पोलीस दलातील जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत त्यांच्यावर मस्ते साहेबांचं, आणि त्यांनी हे पारितोषिक लावलंय. या मॅच कडे 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 20-20 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 20 धाबा.
चर्चा तर करणारच आहोत आपण सर्वांचीच. यस, 12वे म्हणजेच अतिरिक्त खेळाडू आलेत. याआधी त्यांच्या पिल्लूला पाठवलं होतं त्याने, आता ते स्वतः आलेत. या अगोदर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. बघा, हा निसर्ग आहे. या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे क्रिकेटचं मैदान आहे. त्यामुळेच हे आगमन होतं आमच्या या राजाचं, बैल राजाचं आगमन मैदानाच्या दिशेने. आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल की बैलराजाला योग्य ती दिशा द्या. आणि आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दत्तू मुंडे, रजत मुंडे यांना आपण बघितलं ISPL मध्ये. आणि मला असं वाटतं की त्यांचेच भाऊ आहेत की काय. रजत मुंडे सर्वाधिक धाबा जर आपण बघितलं तर आय थिंक 284 धाबा त्यांनी त्या स्पर्धेमध्ये बघितल्या. 283 की 284 धाबा ISPL मध्ये रजत मुंडेच्या पाहायला मिळाल्या. पुढे येऊन कायचं होतं एज अँड टेकन, काय जबरदस्त अपील PSI साहेबांची. विकेटचं झालं पतन, धाव पळकावर धाबा, 4 गडी बाद 21. आणखीन एक फलंदाजाला परतीचा प्रवास दाखवलाय. गॉन. आमच्या बैलराजाला बाहेर काढलं त्याबद्दल मी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा सुद्धा आभार मानतोय. तिथे समोरच आपण बघितलं जे स्क्वेअर क्षेत्रामध्ये पवार साहेब तिथे उपस्थित आहेत. हो, बॅट्समन पण पवार आहेत आणि फिल्डर सुद्धा पवार आहेत. धाव फळकावर जर आपण बघितलं तर षटक सुरू आहे. हो, चांगलं तंत्र पाहायला मिळतोय. गोलंदाज मुंडी याचा अनुभव आहे, अनुभवापोटी सर्व काही करतायत. कारण पोलीस दलाचा जर आपण विचार केला तर क्वचितच त्यांना वेळ मिळत असतो आणि विरुंगळा थोडासा वेळ आपण सुद्धा खेळामध्ये घालवावा. एक एन्जॉयमेंट, कारण भरपूर तणाव असतो, त्या तणावामधून जास्त वेळ त्यांना मिळत नसतो. कुटुंबापासून सुद्धा भरपूर दूर राहावं लागतं सेवा देत असताना. 24 तास अहोरात्र सेवा त्यांची आपण बघतोय. आणि इथे एक्झिबिशन मॅच मध्ये आता तडाखा दिसतो की काय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते मिड विकेट पट्ट्या बाहेर. हा लांब लचक आलाय षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 28 आणि या षटकाराकरता 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. पाटील साहेबांकडून नंदकुमार पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. बॅटर अनिकेत यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलंय षटकार ठोकल्यामुळेच. लगातार तिसरा षटकार जर ठोकला तर एकूण 10,000 रुपये मिळतील. आदरणीय समाजसेवक भारतीय जनता पार्टीचे विरार शहर उपाध्यक्ष रणजित किनी साहेबांकडून पारितोषिक जाहीर झालंय. मस्ते साहेब सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. ते सुद्धा म्हणतात की माझ्याकडून सुद्धा 5,000 असतील, म्हणजे 10,000 रुपयाने मालामाल होण्याची संधी मिळते दोन्ही टीमला. आता इथे पहिला डाव समाप्त होतोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 28 धाबा, 4 गडी बाद 28. 29 धावसंख्येचं टार्गेट असेल. 29 इज द टार्गेट. 29 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल याची चर्चा तर होईलच. तत्पूर्वी आपण टॉस करून घेऊया. टॉस असेल 2 टीम दरम्यान. 2 टीम कोणत्या असेल ती चर्चा आपण करूया. आय थिंक केबीके बॉईज मीरा रोड, केबी मीरा रोड विरुद्ध 2020 अर्नाळा. दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉससाठी या. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्याकरता लवकरात लवकर या. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. शॉर्ट ब्रेक नंतर दुसऱ्या इनिंगला जसा प्रारंभ होईल तसं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज राहतील आमचे साथी समालोचक मित्र आदरणीय तुकाराम मांगेला सर.
धन्यवाद संदीपजी गव्हाणेंचा आवाज आपण ऐकत होता. एक्झिबिशन मॅच आहे आणि हा एक्झिबिशन मॅच नंतर पुढचा मॅच दोन संघ KB11 मीरा रोड 2020 हरणारा फ्रेंड्स 11 दीपेश फाउंडेशन्स. जर आपण दाखल असेल तर तशा पद्धतीची नोंद आपण करायची आहे. एक्झिबिशन मॅच अर्थात प्रदर्शनी सामना आपण जो पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सर्व आपले पदाधिकारी असतील अधिकारी असतील या सर्वांनी देखील या क्रिकेटचा आनंद आज या खासदार चषकाच्या निमित्तानं हा एक्झिबिशन मॅच जो आता खेळला जातोय तिथे आपल्या क्रिकेटमधलं नैपुण्य दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने झालाय. दोन्ही बाजूने जर पाहिलं तर जोर लावण्याचा प्रयत्न केला जातोय. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपताना धावा धापलकावरती येते 28 आणि जसं आपण 28 तारीख पण आहे म्हणजे त्याच्यामुळे फेब्रुवारीचा महिना असला का 28-29 म्हणजे टेन्शन येते. आता हा मॅच पाहिला तर 28चा महिना आहे फेब्रुवारीचा आणि लीप इयर पाहिजे तर 29 रन येणार. टी20 अर्नाळा टीम अर्नाळा संघ आपल्यासाठी सूचना आहे. कॅप्टन आपण बरोबर मुख्य व्यासपीठ आहे त्या दिशेने यायचं आहे. 2020 अर्नाळा टीम KB11 मीरा रोड संघ कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. दोन्ही टीमला विनंती आहे सर आपल्याला विनंती आहे नायगाव आणि वालीव संघ एक आपला एक्स्ट्रा खेळाडू अर्थात एक प्रतिनिधी आपण समाज कक्षाच्या दिशेने पाठवा कारण जेणेकरून आपल्याला नाव व्यवस्थित इथे नोंद करता येईल बोलता येईल. जे नाव डेजिग्नेशन आहे या सर्व गोष्टी व्यवस्थित पद्धतीने पुढे जाणं ते आवश्यक आहे. सलामीची जोडी ऍज अ ओपनर पेअर सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले तर PSI साहेब करोडेवाला साहेब ज्यांनी टॉस जिंकल्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही किती धावा करत धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही रेडी आहोत. 29चा पाठलाग करण्यासाठी ते रेडी झाले आहेत आणि त्यांच्या जोडीनं प्रकाश आगिवले हे नॉन सेकंडला आहेत आणि पहिले षटक पहिली ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती बघूया. पहिले षटक हाताळण्यासाठी कोण येतं पहिलं महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये ज्यावेळेला तुम्ही 28 धावा केल्यात 29 धावांचा पाठलाग करतायत त्याकरता सुरुवातीला विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. फिल्डिंग बघूया आपण क्षेत्राची रचना जर आपण बघितली ऑफसाईडच्या दिशेनं आणि गोलंदाजी मार्कवरती PSI दीपक कुंभार साहेब पहिले षटक हाताळण्यासाठी रेडी झालेत. एका बाजूला कुंभार साहेब आहेत दुसऱ्या बाजूला कुरेवार साहेब आहेत. त्यामुळे हे बॅटल आहे मैदानावरती. पंचाकडे झाला इशारा. 29 धावांचा पाठलाग आहे. ऑल सेट ऑल गो. पहिला चेंडू शरीरात थोडंसं क्रॅम्प केलं जोपर्यंत शॉर्ट फायलिंगचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाऊन फील्ड करेल. एक धाव आहे चेंडूवरती पूर्ण स्टार्ट सुरुवात चांगला आहे. 30-29चा मॅच आहे. 30 चेंडू 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी नायगाव टीम रेडी आहेत. नायगाव पोलीस स्टेशनचा संघ जो रेडी आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करतोय वालीव पोलीस स्टेशनचा संघ जो रोखण्यासाठी सज्ज आहे. हवे चेंडू खेळाय क्षेत्ररक्षक फिल्डर आलाय चेंडूच्या खाली रोखण्यासाठी रेडी आहेत. पहिला विकेट आणि पहिलं यश लाभलंय कुंभार साहेबांना. पहिला विकेट गमावलाय टीम नायगाव संघ. खेळ धमकमचा आहे दमकम दाखवायचा आहे मैदानावरती आणि क्रमांक 3 वरती PSI जगताप साहेब आता खेळपट्टीवरती आले. जबाबदारी मोठी आहे.
दोन्ही साहेब आपण बघतो PSI साहेब जबाबदारी मोठी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी मोठी आहे. 29 धावांचा पाठलाग आणि पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त केल्या, त्याच्यामुळे हौसले बुलंद आहे. हौसले बुलंद आहे, थोडेसे खांदे उंचावलेत, बॉडी लँग्वेज बदलले, देहबोली बदलले आणि वेगळा एक चैतन्य, एक नवी ऊर्जा टीम मध्ये आले. ऑफस्टंपच्या बाहेर पाहिलं ज्याच्या परका कुछ नाही किया, चेंडू पाठीमागे निघून गेलाय. यशच्या हातामध्ये फ्लाइट डिलिव्हरी, फ्लाइट दिली होती, टॉस्टअप डिलिव्हरी हाताळली गेली होती. वेगवेगळ्या गोष्टी विविध आणण्याचा, वैविध्यता आणण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी पाठीमागे गेलं, खेळायचं होतं कव्हर पॉइंट रिजन मध्ये, फिल्डर थोडंसं मिस्टेक करतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पाठीमागे बॅकअप होता, बॅकअप महत्वाचं आहे. ज्यावेळेला मोबाईल वापरतो थोडंसं पॉवर बँक असलं का बरं वाटतं. बॅटरी लो झाली तरी पाठीमागे बॅकअप असतो, तसा पाठीमागे बॅकअप देण्याचा प्रयत्न केला गेलाय. या पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर आहे 2, एक गडी बाद 2. टॉप एज लागला, चेंडू चालला, पाठीमागे पाठलाग केला जातोय. नाही आणि पोलीस कर्मचारी म्हटलं तर पाठलाग यशस्वीच होणार. पाठीमागे बरोबर आहे, चेस तो झालाय, पाठलाग होणार आणि बरोबर पाठलाग केला त्या चेंडूचा आणि त्या चेंडूला रोखण्यामध्ये सक्सेस झालंय. धावा 2 न पुढे गेल्यात, धावा झाल्या धापलकावरती 4. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. ओ हो, तगडा प्रहार, बल्लेबाज का बल्ला घुमा, दर्शक धीर का झुमा आहे. त्याला कारण आहे, चेंडू गेला बाहेर, ह्यूज षटकार. एक्झिबिशन मॅच चालू, शेवटच्या चेंडूवरती गुरुवार साहेबांनी काय प्रहार केलाय. चेंडूला पाठवलंय, ताकदवन फटका मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. रिप्ले बघा, एक बार देखो बार देखो, हे देखने की चीज आहे. आणि बॅट फ्लो काय होता आणि चेंडूला पाठवलं सर मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचला 10 वरती. 19 धावांची अजून आवश्यकता आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संतोष गीते सज्ज होत असताना स्ट्रायकर एंडला जगताप साहेब आहेत, स्ट्रायकर एंडला आहेत. आता दबाव त्यांच्यावरचा कमी झालाय, कारण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर PSI साहेबांनी एक षटकारानं इरादे स्पष्ट केल्यात. अक्कोटाप्याचा चेंडू तर पाठीमागे गेला, कट करायचा होता चेंडूला, जोपर्यंत पॉइंट क्षेत्ररक्षक पोचतील. एक धाव चेंडूवरती पूर्ण, थोडं मिसफिल्डिंग झाले. दुसरी धाव देखील. 2 धावा. तसं रोडवरती लिहिलेलं सर नजर हटी दुर्घटना, तुम्ही नजर हटवली, 2 धावा गेल्या. नजर थोडीशी हटली गेली होती आणि त्याच वेळेला या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक 12. कोलबा टप्प्याचा चेंडू होता, खेळलाय, चेंडू पाठीमागे निघून झालाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोचतील, चांगलं फिल्डिंग धावांच्या माध्यमातून, चांगलं फिल्डिंग. बाईचा इशारा होतोय, एक्स्ट्रा रन ऍड होतील. आता टीम नायगावची सांगते की बाबा बाई जाऊ द्या, कसे येऊ द्या, आम्हाला ते 29 पर्यंत पोहोचायचंय. पुढचा मॅच 2020 अर्नाळा संघ, अर्नाळा टीम टॉपिक लागला. एसटीच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय. थोडेसे पुढे आले होते. चेंडू ज्या वेळेला बॅटला लागला, बॅटच्या बाहेरील कडा थिक एज लागली होती. चेंडू ज्यावेळेला येत होता, एसटी रक्षक विकेट किपर थोडेसे पुढे आले. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तो 15 झाल्या. 14ची आवश्यकता. विकेट पाहिजे सुरुवातीला, विकेटला पण आता पार्टनरशिप आहे, भागीदारी आहे. दोन्ही बघितलं PSI साहेबांच्या मध्ये, दोन्ही खेळाडूमध्ये पार्टनरशिप राहिली. टर्न झालाय, थोडासा पडला, बाहेरच्या दिशेनं निघून गेला. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा करत असताना गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर संतोष गीते सरांना देखील पाहतोय. आणि एक निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉलची सांगता होत असताना लागोपाठचा दुसरा खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्रीजच्या आतमध्ये गेले होते बघा, हा केला थोडस मध्ये गेलं होतं, पण पुढचा पाय जो थोडासा स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला होता, त्याच कारणाचं बीट केला गेला. मागचे 2 चेंडू डॉट बॉल.
2 चेंडू डॉट बॉल आल्यात. लागोपाठचा तिसरा कहानी बराबर है. एक तरफ को दूसरी तरफ काही अब दोनों तरफ बराबर की लढाई है. दोन्ही बाजूला बरोबरची लढाई. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर आहे 15-15. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि धावा करायचे त्या 14. ट्वेंटी हरणारा टीम 2020 हरणारा टीम आपण लवकर या. KB 11 मिरावडचे संघ कर्णधार इथे उपस्थित आहेत. अठरा चौदा 2020 हरणारा टीम कॅप्टन वारंवार आपल्याला सूचना करण्यात येते. प्लीज आपण लवकर या. आपण जर लवकर आला तर लवकर सामन्याला सुरुवात होईल. आणि ज्या पद्धतीने खासदार चषकाचं आयोजन नियोजन केलेलं आहे संधी आपल्यालाही मिळालेली आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बॉलर नेम ओमकार अवतार. 18 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. ऑनलाईन तर आपल्या प्रिन्स मूवी वरती पण आहे. प्रिन्स मूवी युट्यूब चॅनल वरती ऑनलाईन आहे. मॅच ऑन झालाय. मागच्या 3 चेंडू वरती 3 डॉट बॉल आले आहेत आणि त्या 3 डॉट मधले कहाणी थोडीशी बदललेली आहे. क्लोज मॅच आहे. नायगाव वर्सेस वाली पोलीस स्टेशन आणि नायगाव पोलीस स्टेशन या दोन पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेला हा एक्झिबिशन मॅच. वेळ खेळ बदलेल. कारण वेळ बदलला तर खेळ बदलेल आणि खेळ बदलला तर थोडासा मेल आहे ना तो तुम्ही जमवलाय तो कदाचित सुरे जाईल. 18-14 सायकलला PSI जगताप साहेब आहेत. नॉन सेकंडला आपण बघितलं तर PSI साहेब आहेत. आडव्या बॅटनं कहाणी बदलले. मॅचची कहाणी बदलले. मागच्या 4 चेंडूवरती एकही रन आले नाहीये. लास्ट 4 डिलिव्हरी नो रन. आता चर्चा चालली दोन्ही खेळाडूमध्ये दोन्ही साहेबांमध्ये चर्चा चालली भाई. बरोबर आपण थोडासा वेळ घ्या पण वेळेवरती पण या. कारण वेळ सर्व काही शिकवते. वेळ सर्व काही दाखवते. वेळ सर्व काही समजावते. ओ नो पंच सांगतात नो बाहेर पडलाय. ओ नो बॉलचा इशारा. नो चेंडूचा इशारा इथे येत असताना आपण पाहतोय. एक धाव महत्वाची. एक रन महत्वाचा अशा क्षणाला बघतोय. याच्या अगोदर नो होता. आता या टाईट मॅच मध्ये वाईड आलाय. थोडीशी लाईन अँड लेंथ डिसिप्लिन. थोडस डिसिप्लिन नाही. लाईन अँड लेंथचा इथे उल्लेख केला जातोय. पहिला तुम्ही उजव्या एसटीच्या बराच बाहेर गेला. आता डाव्या एसटीच्या बाहेर गेला. आता मध्ये यायचंय. लेफ्ट अँड राईट. आता स्ट्रेट. बरोबर आता समोरच्या दिशेने आलं होतं. पहिला लेफ्टला गेलं मग राईटला गेलं. आता बरोबर स्ट्रेट. नो लेफ्ट नो राईट. आता जाऊया सराला स्ट्रेट. आणि तोच सरळ चेंडू हाताला गेला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना पुढे आले होते खेळण्यासाठी डॉट बॉलनं. समीकरण बघूया काय झाले. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजून जर पाहिलं धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक 17-17 12 धावांची आवश्यकता आहे. 12 धावा अजूनही करायचा. रंगलेला असा सामना खासदार चषकामध्ये एक्झिबिशन मॅच रंगलाय. हलक्या हातानं थोडं पुश करो खुश रहो. पुश केला आणि खुश राहिलेत. पाहिलं होतं जगताप साहेबांनी की मागे थोडंसं टेन्शन वाढलंय. हलका पुश थोडस खुश. आणि जगताप साहेबांसाठी एक कॅश प्राइज झाले. दीपेश फाउंडेशनचे प्रोप्रायटर दिनेशजी पाटील टिवरी यांच्याकडनं कॅश प्राइज झाले. दुसऱ्या बाजूला जगताप साहेबांवरती नजर होती पण कुरवाडे साहेब देखील आहेत. मच निडेड हवा असा वाटणारा चौकार. लॉंग लेग रिजन मध्ये 4 चौकार.
आहे ते परतण्याचा प्रयत्न करतोय. मागचा षटक होतं थोडस पकडून ठेवलं त्या मॅचला. या 4 धावांनी धावला का 22 7 धावांची आवश्यकता आहे. आकोटा चेंडू चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फिल्डर झेल सुटलाय आणि सर होते आणि त्यांच्या हातून झेल सुटलाय. निसटल्याची संधी आली होती. बिल्कुल खुशी आई थी दरवाजे तक आई थी दरवाजा नहीं खुला. दरवाजे तक खुशी आई थी वहां से लौटाई गई. तिथून परत फिरली गेली ती खुशिया सौगात लेके आई थी असं म्हणूया. एक धावाले या चेंडूवरती 23 धावा. धावफलकावरती 6 धावांची आवश्यकता आहे आणि जगताप साहेबांसाठी इथे कॅश प्राइज आहे. दीपेश फाउंडेशनचे सर्व आता दिनेशजी पाटील यांच्याकडनं षटकारा करता कॅश प्राइज आहे. षटकारासाठी 1000 आहेत आणि यावेळेला दुसऱ्यांदा झेल टिपण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला आणि थोडीशे फटका बघा कसा खेळला गेला होता. डीप वरती फिल्डर होते. जगलिंग वाला कॅच होता. जगलिंग वाला कॅच. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांतर धावा आहेत. धावफलकावरती 24 5 धावांची आवश्यकता आहे. 5 रन 2020 अर्नाळा टीम वारंवार आपल्या टीमसाठी पुकार करण्यात येते. आपल्याला कॉल करण्यात येतोय. 2020 अर्नाळा संघ आपण दाखल झाला असेल तर लगेच टॉससाठी या. सर 5 धावा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज पाच धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला PSI जगताप साहेब स्ट्रायकरला एक बिग हिट. आपण एक चौकार पाहिला होता. एक षटकार पाहिला आहे. तर PSI साहेब देखील आहेत तिथे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉल पंच वळतात. एक तर बँक बॅलन्स कमी आहे. आमदनी अटनी खर्चा रुपयावाला खेळ मैदानावरती चाललाय. मागचं षटक असं होतं. नो बॉल आले वाईट आले आणि तिथून मॅच आता निसटतोय की काय. वालीव संघाच्या हातात निसटतोय की काय. आता रिव्हर्स स्विच इट. झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. झेल सुटलाय. सूरज जगताप साहेब आहे जसा उल्लेख केला होता संदीपजी यांनी देखील. बबलू पाटील आज जर पाहिलं तर मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आज ISPL मध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं होतं. ॲज अ लीडर त्यांना पाहिलं होतं आणि त्यांच्या संगतीनं क्रिकेट खेळलेले आणि त्यांचे सोबती राहिलेले मित्र राहिलेले PSI जगताप साहेब आहेत. 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 3 धावा. एक्झिबिशन मॅच आहेत. नायगाव पोलीस स्टेशन आणि वालीव पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेला प्रदर्शनीय सामना एक्झिबिशन मॅच. पायावरचा चेंडू तर पायावरचा चेंडूला फ्लिक केले. चेंडू जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 1 धाव्यावरती समाधान मानावं लागले. 2 धावा दूर आहे. 2 क्षण दूर आहे. 2 धावा पाहिजे. 2 रन. धावफलक बघूया. 27 29चा पाठलाग आहे. आज 28 तारीख आहे. 29 असते तर लीप इयर असतं फेब्रुवारीचं. पण 28चा महिना आहे. खोलवट टप्प्यात चेंडू होता. ड्राईव्ह केला जातो. चेंडू समोर जाईल. जोपर्यंत फील्ड करतील क्षेत्ररक्षक. चेंडू गेला सीमारेषा पार आणि चौकारणं जगताप साहेबांच्या चौकारणं सामना जिंकलाय टीम नायगाव पोलीस स्टेशननं. हा एक्झिबिशन मॅच जिंकलाय. अभिनंदन.
हे साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. तसेच नायगाव पोलीस स्टेशनचे PSI सूरज जगताप साहेब कोरडेवाल साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. आपला अतिथी या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. तत्पूर्वी आपण स्वागताने सन्मान करून घेऊया. कोरडेवाल साहेबांचा आपण यथोचित महान सन्मान करतोय. मी विनंती करतोय PSI गोविंदा साहेबांचा या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय कल्पेश पाटील, कल्पेश नंदकुमार पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. गोविंदा साहेबांचा PSI आहेत आणि PSI साहेबांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. माईची उप देणारी शॉल, त्याच्यानंतर हे सन्मान चिन्ह, खासदार चषक 2025 ची आठवण असलेले सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्याच्यानंतर आपण PSI कुंभार साहेबांचा यथोचित मान सन्मान करूया. वालीव पोलीस स्टेशनचे PSI आहेत. चांगलं काम ते करत आहेत. खऱ्या अर्थाने सर्वांनाच विनंती असेल, तुम्ही गर्दीतले बनू नका, वर्दीतले बना. भरपूर मेहनत असतं. आणि त्यानंतर सुरुची जगताप एक का बप्पू पाटील, संभाजी पाटील यांच्या समेतच चांगला खेळ त्यांचा एकाच टीम मधून ते करायचे. अतिशय चांगलं काम नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांचं होत असतं. PSI सुरज जगताप साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातो. PSI कुरेवाड साहेबांना विनंती करतोय, आपला सुद्धा यथोचित मान सन्मान होतोय. PSI कुरेवाड साहेबांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. नायगाव पोलीस दल आणि वालीव पोलीस दल त्या दोन्ही टीमचं आपण अभिनंदन करूया. चांगल्या त्यांच्या टीमने या ठिकाणी दर्शवलंय. एका बाजूला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया. मॅन ऑफ द मॅच या एक्झिबिशन मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. नऊ चेंडूंमध्ये 15 धाव बनवण्यात PSI कुरबाड साहेबांचा आपण या ठिकाणी गोविंदा साहेब मॅन ऑफ द मॅच म्हणजे गोविंदा साहेबांना जातोय. PSI गोविंदा साहेबांचा यथोचित मान सन्मान होतोय. आपण बघतायत मॅन ऑफ द मॅच. खरोखरच PSI गोविंदा साहेबांसोबत आपण चर्चा करूया. कसा वेळ काढतात, कारण एक्झिबिशन मॅच होती. अहोरात्र सेवा द्यावी लागते. 24 तास ऑन ड्युटी. कधी कधी जेवणासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. कुटुंबापासून सुद्धा दूर राहावं लागतं. आणि आताच एक्झिबिशन मॅच करता कसा वेळ काढलाय? यापूर्वी जेव्हा आम्ही म्हणजे पोलीसमध्ये भरती व्हायच्या पूर्वी जेव्हा प्रॅक्टिस करत होतो, त्याचा इथं फायदा झालेला आहे. दुसरं काय नाही. नियोजन खूप छान केलं आहे प्रतिष्ठानने, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि एक्झिबिशन मॅच ठेवली, एवढं आग्रहाने बोलवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याही पुढे अशाच मॅचेस चालू ठेवावी ही विनंती. आतापर्यंत पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावांचा अनुभव कसा आलाय, तिकडच्या लोकांचा अनुभव आपल्याला कसा आलाय, कसं सहकार्य करतायत? कारण अगोदर वालीवमध्ये होतं, आम्ही सुद्धा वालीवमध्ये होता, आता नायगाव पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही आलात. नाही, खरंच जो इथला जो जनसमुदाय खरंच हेल्पफुल आहेत, त्यामुळेच इथं नोकरी करणं सोपं जातं. जेव्हा ही सहकार्याची गोष्ट असते, हे आमचे जुने मित्र आहेत, जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा तेव्हा मदतीला धावून येतात. तुमच्यामुळेच आम्हाला नोकरी करणं शक्य होतं.
थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण वेळ कसं काढला जातोय, कशा पद्धतीने मदतीचा हातभार लागला जातोय. थँक्यू सो मच. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवलाय. 9 बॉलमध्ये 15 धावांचं चांगलं योगदान आपलं या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर एक सन्मान आपण या ठिकाणी बाकी आहे तो करतोय. PSI कुरवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. वाली पोलीस स्टेशन मध्ये सध्या कार्यरत आहेत आणि PSI या पदावरती आहेत. खूप चांगलं वर्क त्यांचं सुद्धा, एक चांगली पर्सनॅलिटी आहे. मॅच मध्ये धाबा जरी बनवता आला नसलं तरी मात्र पोलीस स्टेशन अंतर्गत चांगली दक्षता राखली जाते. PSI कुरवाड साहेबांकरता सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांचा सुद्धा सन्मान होतो. या 2 आयोजक कल्पेश पाटील आणि नंदकुमारजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा यथोचित मान सन्मान होतोय. त्याच्यानंतर माझी विनंती असेल की दोन्ही टीम, जरी हारणारी टीम असली तरी आपल्या पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे दोन्ही टीमला विनंती करतोय, नायगाव पोलीस स्टेशन आणि वाली पोलीस स्टेशन विजेता संघ नायगाव पोलीस स्टेशन याने सुद्धा वर या आणि जे उपविजेते आपण त्याला सांगूया, कारण मॅच मध्ये खेळ महत्वाचं होतं. एक्झिबिशन मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन त्यांचं. दोन्ही टीमचे सर्व सदस्य या. येस, सुरुवातीला नायगाव पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी, पवार साहेब, अशोक लामटे, अमरशी, संपूर्ण टीम आहेत, राठोड आहेत, त्याच्यानंतर आगिवले तुम्ही बघतायत, सर्वांनाच उपड आहेत. सर्वच नायगाव पोलीस स्टेशन अंतर्गत चांगलं काम करतात आणि ते या एक्झिबिशन मॅचचे विजेते ठरलेत. विनंती करतोय या ठिकाणी मान्यवरचे आहेत त्यांना की आपल्या शुभ ट्रॉफी द्यावी. वाली पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा हे छायाचित्र टिपण्याकरता इथे या. वाली पोलीस स्टेशन चे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी त्यांना सुद्धा विनंती असेल आपण या ठिकाणी या. इथे बघू शकतायत विजेता ठरलेल्या टीमला एक आकर्षक ट्रॉफी देण्यात येते. बघू शकतायत ही आकर्षक ट्रॉफी आहे आणि आय थिंक 500 रुपये सुद्धा होते या आधी विजेते टीमचे खेळाडूंना जो षटकार खेचला होता. PSI गोविंदा साहेबांचे 500 रुपये आहेत. नंदकुमार पाटील साहेबांनाच विनंती करेन की ते 500 रुपये द्या. एक षटकार खेचला होता. काय कडक, मला वाटतं अशीच फटकाबाजी अपराधांविरुद्ध ते करत असतील, कारण भरपूर गुन्हेगार, मात्र आता गुन्ह्यांचं प्रमाण थोडंसं कमी झालंय आपल्या या परिसरामध्ये. हे सर्व दृश्य आपण नुकताच टिपलेले आहेत या मॅचची. कॉंग्रॅच्युलेशन, पुन्हा एकदा अभिनंदन असेल दोन्ही टीमचं, नायगाव पोलीस स्टेशन आणि दुसऱ्या बाजूला वाली पोलीस स्टेशन. खेळ चांगला चाललाय. या क्रिकेटच्या खेळाला आपण सहकार्य केलं त्याबद्दल आभार. सूरज जगताप साहेबांचा सुद्धा आभार मानतोय. नेहमीच चांगला सपोर्ट आम्हाला त्यांचा राहिलाय. थँक्यू सो मच साहेब. बोलूया पुढील मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. प्रमोदजी शेडके सरांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. थँक्यू सो मच पवार साहेब, आपलं मनापासून आभार आहे, आपल्या टीमचा आभार आहे. चांगला सपोर्ट यापूर्वी सुद्धा दिला, आता सुद्धा देत आहेत. आता दोन्ही कॅप्टन या, आय थिंक KB बॉईज टीमचे कॅप्टन, KB मीरा रोड टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. 2020 अर्नाळा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी लवकरात लवकर या. भरपूर वेळ वाया गेलाय आपला. विकेटवर सराव कुणीच करू नका, कारण मातीची विकेट आहे. सिमेंट विकेट असते तर आम्ही तुम्हाला सराव करण्याकरता बंदी घातली होती. इथे मातीची विकेट आहे, त्यामुळे बॅटिंग करू नका प्लीज. KB बॉईज कुठल्याही खेळाडूने तिथे सराव करू नका. पुन्हा पुन्हा ते सांगावं असं वाटतं. विकेट पे प्रैक्टिस न करे, कोई भी बल्लेबाज वहां पे प्रैक्टिस नहीं करेंगे. राहुल प्लीज विकेट सोडून द्या, मातीची विकेट आहे, त्यामुळेच तुम्हाला ही विनंती असेल. 2020 बॉईज अर्नाळा टीमला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. आय थिंक 2020 म्हटलं तर राजेश पाटील साहेबांची टीम आहे की काय ही, कारण 2020 खूप अच्छे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. जयदीप पाटील आम्हाला माहिती देतील की टीम आतापर्यंत कुठे पोहोचली आहे. 2020 अर्नाळा टीमच्या कॅप्टन टॉस साठी येतीलच.
टॉस घ्या. अर्नाळा टीम टॉस करून घ्या. केबी बॉईज टीमचे कॅप्टन कधीपासूनच तयार आहेत. विनंती करतो मी पुन्हा पुन्हा 2020 बॉईज टीमच्या कॅप्टनला टॉस करून घेऊया. एका बाजूला 2020 बॉईज टीमचे कॅप्टन रोहित आहेत आणि दुसऱ्या बाजूला केबी बॉईज मेरारो टीमचे कॅप्टन रियास आहेत. टॉस केला जातोय. हे तुम्ही बघू शकतात मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तत्पूर्वी रामू गुप्ता एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आहेत रामोजी गुप्ता ते या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं मी स्वागत करतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. रामोजी गुप्ता साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस पुन्हा पुन्हा बघा. एका बाजूला खासदार चषक कॅप्टन, एका बाजूला खासदार चषक आणि दुसऱ्या बाजूला मयांक एंटरप्राइजेस. दोघांपैकी एक उल्लेख तुम्हाला करायचा आहे. टॉस रामोजी गुप्ता साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. समोरच प्रिन्स मोबाईल्स चे कॅमेरामॅन सज्ज आहेत आणि संपूर्ण क्षणचित्र ते टिपण्याचं काम करतात. मयांक एंटरप्राइजेस असा उल्लेख होता रियाजचा आणि टॉस त्यांच्या बाजूने लागलाय. थैंक यू सो मच. 4 षटकांचा मैच है. रियाज टॉस आपने जीता है. टॉस जीतकर ये नाइट मैच का जो आप खेलने जा रहे हो, आपका डिसीजन क्या रहेगा? हम लोग पहले फील्डिंग करेंगे. कितने रनों तक रोकना चाहोगे सामने वाली टीम को? ऐसा रन तो ऐसा फिक्स नहीं है. अच्छी बॉलिंग डालेगी, जितना हो सके उतने कम रन में रोकने की कोशिश करेंगे. मेरे ख्याल से आप 2 घंटा पहले यहाँ पे पहुंचे हैं तो आपने देखा होगा ये विकेट का जो एक्सपीरियंस है वो भी आपको आया होगा. तो फिर भी मन में कुछ रखा होगा कि 40 या 45 रनों तक रोकना चाहोगे, ऐसा कुछ? उससे कम में रोकने की कोशिश करेंगे. कौन से ऐसे गेंदबाज है आपके टीम में जो रोक सकते हैं? हमारे पास रोहित है, प्रीत है, मुख्तार है. अच्छा मुकाबला देखने मिलेगा. जरूर जरूर. थैंक यू सो मच एंड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत. दुसऱ्या बाजूला कॅप्टन जर बघितलं आपण तर 2020 टीमचे कॅप्टन आहेत. अर्नाळा येथून ते काढू आलेत. ISPL सारखे स्पर्धा खेळलेला काढू सुद्धा त्यांच्या टीम मध्ये आपल्याला दिसेल. प्रशांत घरत हा सुद्धा तुमच्या टीम मध्ये आहेत. तुम्ही जर टॉस जिंकला असा तर तुमचा निर्णय काय असा? क्षेत्ररक्षकच असतं. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 षटकांमध्ये किती धावा बनवाल आणि त्याकरता काय तयारी आहे तुमच्या टीमची? कोणते चांगले स्टार खेळाडू आहेत जे या विकेटवर चमकू शकतात, ज्यांना रजनी क्रिकेटचा अनुभव आहे? आता तर प्रशांत घरत स्वतः आहे आणि जयेश घरत, मकरंद पाटील, अजून विघ्नेश साकळतोडे असे चांगले बॅट्समन आहेत आमच्यामध्ये. तर आम्ही 40च्या वर जायचा प्रयत्न करू. 40+. एकमेकांविरुद्ध कधी यंदा 2024-25 मध्ये आमने सामने तुम्ही आलात? नाही, आता फर्स्ट टाइम बघतो आम्ही पण त्यांना आणि ग्राउंड पण आमच्यासाठी फर्स्ट टाइमच आहे. तर आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. नंतर इथे जे आयोजन केलेलं आहे रजनी क्रिकेट स्पर्धेचं, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? फ्लड लाईट्स कसे आहे, कसं आयोजन आहे?
आयोजन तर खूप चांगलंच आहे, ट्रॉफीज वगैरे खूप चांगल्या आहेत, काहीतरी नवीन आहे ट्रॉफीजमध्ये. आणि लाईट्स वगैरे तर बरोबर आहे, एकदम परफेक्ट आहे. चांगला मॅच पाहायला मिळेल दोघांकडून. या अच्छा मुकाबला रहेगा. जरूर जरूर कोशिश पूरी करेंगे. तुमच्याकडून हो हो, पूर्ण प्रयत्न असणार. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. एक नियमावली आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो थोड्याच वेळात. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय केबी बॉईज मेरारो टीमचे कॅप्टन रियाजने आणि त्याने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं 2020 बॉईज अर्नाला टीमला. हा मॅच 4 षटकांचा पाहायला तुम्ही विसरू नका. थोड्याच वेळात आम्ही पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये परत